सो हे गाइज, परत एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्लॉगमध्ये. सो ये सगळे वेडिंग व्हिडिओज पोस्ट करून अपलोड करून झालेले आहेत. मी एंटायर आमच्या लग्नापासून, आमच्या ॲक्च्युली एंगेजमेंटपासून, माय एंगेजमेंट, संगीत, हळद आणि लग्नाचे सगळे 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 व्हिडिओज इन्क्लुडिंग BTS सगळं अपलोड केलेलं आहे. तर तुम्ही कुठलेही व्लॉग मिस केला असेल तर नक्की परत जाऊन नक्की चॅनलवरती जाऊन सगळे व्हिडिओज बघा. आणि हा जो व्हिडिओ आहे मी खास केलेला आहे आमच्या वेडिंग एक्सपेन्सेस आणि वेडिंग शॉपिंगचा. तर मला तुमच्यासोबत सगळ्यांबरोबर शेअर करायचं आहे. आणि काही गोष्टी मग आता डिसेंबरमध्ये खूप मोठा मुहूर्त आहे. डिसेंबरपासून ॲक्च्युली वेडिंगचे मुहूर्त चालू होतात, लग्नाचे मुहूर्त चालू होतात. तर खूप जण शॉपिंगला वगैरे जात असतील तर मतलब थोडीशी इन्फॉर्मेशन शेअर केलं तर तुमच्या काही जणांना ते नक्की युजफुल होईल ही इन्फॉर्मेशन. तर स्टार्टिंग फ्रॉम एक आउटफिट्स मी घेऊन फक्त सांगते तुम्हाला की मी कुठून घेतलं, ते कुठून बाय केलं किंवा त्याला कसं आयडियाज वगैरे घेतलं एक्सेट्रा एक्सेट्रा. सो आपण स्टार्ट करू. तर येस, हा जो पहिला आउटफिट आहे तो आमच्या एंगेजमेंटचा आहे. माझी इच्छा होती की येस, एंगेजमेंटमध्ये हिरव्या कलरची, ग्रीन कलरची साडी मी नेसणार आणि एंगेजमेंटचा लुक हा मला प्रॉपर महाराष्ट्रीयन लुक करायचा होता. सो मी ग्रीन कलरची साडी सिलेक्ट केलं आणि दिनेशसाठी कुर्ता आणि मोदी जॅकेट. तर बघू शकता तुम्ही माझी ग्रीन कलरची साडी आहे ज्यावर ब्राऊन ब्लाऊज आहे. तर त्या ब्लाऊजला मॅचिंग आम्ही दिनेशला कुर्ता घेतला आणि त्यावर मग मोदी जॅकेट व्हाईट कलरचं. तर असं आमचा सिम्पल आउटफिट होता, पण साडी सगळ्यांना खूप आवडली आणि ती खूप छान अशी ड्रेप पण झाली, एकदम बॉडी फिटिंग दिसली. साडी खूप छान फिटिंग झाली आणि दिनेशचा कुर्ताही सगळ्यांना खूप आवडला. तर हे जे दोन्ही आहे, साडी प्लस दिनेशचा कुर्ता, मोदी जॅकेट एक्सेट्रा, ते आम्ही गडिंग्लजमधूनच घेतलं आहे. जिथे मी राहते गडिंग्लजमध्ये बॉम्बे क्लॉथ सेंटरमधून आम्ही घेतलं हे जे आहे ते आमचं संगीतचा लुक आहे. तर एंगेजमेंटच्या दिवशीच आम्ही आमचं लग्नाचं संगीत ठेवलं होतं. तर हे दिनेशचं जे बघू शकता ते ब्लॅक इंडो वेस्टर्न कुर्ता सेट आहे. तर ब्लॅक कलरचा असा पूर्ण शेरवानी आणि खाली क्रीम कलरची पॅन्ट होती, जे परत आम्ही घेतलं होतं बॉम्बे क्लॉथ सेंटरमधून, गडिंग्लजमधून. माझा जो इंडो वेस्टर्न लेहंगा आहे त्यासाठी लिटरली आम्ही खूप 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 फिरलो आहे पुण्यात. लिटरली म्हणजे मी आणि माझी सिस्टर इन लॉ अर्चना, आम्ही दोघेजणी फिरलो आणि ॲट लास्ट आम्हाला हे तुळशीबागमध्ये भेटलं. तर तुळशीबागमध्ये एक शॉप आहे मीनल क्रिएशन म्हणून, तर तुम्ही हे नक्की नोट करा. खूप आतात आहे, मला आता एक्झॅक्ट ॲड्रेस नाही सांगता येणार, पण तुम्ही गुगलवरती टाकलं तर नक्की तुम्हाला कळेल ते दुकान कुठं आहे. खूप मोठं दुकान आहे, आय थिंक 2 फ्लोअरचं दुकान आहे. A to Z सगळे लग्नाचे कपडे तुम्हाला तिथं मिळतील, इन्क्लुडिंग मेन अँड वुमेन. मग ते तुमचा लेहंगा असू दे, साडी असू दे, अशी लेटेस्ट पार्टीवेअर साडी किंवा आता नवीन नवीन स्टाईल्स आलेत, पदरचे स्टाईल आलेत, स्लीवलेस ब्लाऊजचे स्टाईल आलेत, लेहंगा ट्रेडिशनल, इंडो वेस्टर्न, सगळं. तर तिथे खूप सारे ड्रेस होते, म्हणजे इतके ड्रेस होते की आम्ही नंतर कन्फ्यूज झालो की कुठला घ्यायचा. तर हा मी इंडो वेस्टर्न लेहंगा घेतला होता, विच कॉस्टेड मी 6,000 रुपीज. 6,000चा हा लेहंगा आहे आणि त्याला 5 लेयर्स आहेत आतमध्ये. आता आय डोंट नो इथे फोटोमध्ये दिसणार नाही मला, ते डान्स करताना पण इतकं हेवी झालं, पण त्याला 5 लेयर्स होतं. प्लस कॅनचा सुद्धा त्याच्यात लेयर होता. तर खूप हेवी लेहंगा आहे हा, विच कॉस्टेड मी 6,000 रुपीज. दिनेशचा हा कुर्ता आम्ही घेतला 10,000ला. 10,000चा हा कुर्ता होता, कारण ते दिसताना दिसत नाही पण त्यावर खूप अशी बारीक अशी गोल्डन कलरची डिझायनिंग होती आणि कुर्ता इतका जाड आहे, म्हणजे दिनेशला डान्स केल्यानंतर इतकं गरम झालं त्यात, कारण ते खूप जाड आहे आणि त्याचं मटेरियल वगैरे खूप क्लासी आहे. तर येस, हा होता आमचा संगीतचा आउटफिट. येस, तर हे जे बघू शकता ते आम्ही जे आमच्या लग्नाच्या हॉलमध्ये जातानाचा आउटफिट आहे. तर मी सिंपल साडी नेसली होती, कारण येलो कलरची साडी नेसायची होती. मी ही सिंपल साडी आहे, नोवेअर रिलेटेड टू एनी ऑफ द प्रोग्राम्स. तर ही अशीच साडी घेतली होती मी, लाईट वेट. आणि दिनेशचाही नॉर्मल येलो कुर्ता होता. हे दोन्ही परत आम्ही बॉम्बेमधूनच घेतलं होतं. अँड येस, हे आहे मेन हळदीचा आमचा लुक. तर येस, हे परत आम्ही घेतलेलं आहे बॉम्बे क्लॉथ सेंटरमधून. तर गडिंग्लजमध्ये खूप मोठं शॉप आहे बॉम्बे क्लॉथ सेंटर, द फेमस शॉप इन गडिंग्लज, जिथे सगळे प्रकारचे कपडे मिळतात. मला हळदीला एक वेगळा लुक करायचा होता, येल्लो सोडून काहीतरी वेगळं करायचं होतं, कारण सगळे लोक येल्लोमध्ये असतात तर मग ब्राईड ग्रूम काहीतरी उठून दिसले पाहिजे. सो पिंक अँड ऑरेंज हे माझ्या डोक्यात होतं, पण आम्ही ॲट लास्ट पिंक सिलेक्ट केला. तर हा ड्रेस मला लकीली मिळाला बॉम्बेमध्ये. मी असे फोटो घेऊनच गेले होते गुगलवरून, मी असे फोटोज काढले आणि मग त्यांना
त्याला डायरेक्ट फोटो दाखवला की मला असा ड्रेस हवा आहे, आणि त्याने लकीली दिला. लकीली तो पिंक कलरमध्ये होता, माझ्या साईजचा होता. सो आय वॉज व्हेरी हॅपी. थोडंसं अल्टर करावं लागलं मला, पण आय वॉज व्हेरी हॅपी. आणि दिनेशचा कुर्ता शोधायला मात्र आम्हाला खूप कष्ट लागले, कारण त्याचे इतके सारे कुर्तेज होते. आणि मग पिंक कलर आम्हाला तिथे मॅच करायचं होतं. सो मी ड्रेस घेऊनच फिरत होते की पिंक कलर कुठे आहे, पिंक कलर कुठे आहे, कारण पिंकमध्ये पण खूप शेड्स असतात. तर हा होता आमचा हळदीचा लुक. तर येस, हा जो फोटो आहे तो आमच्या सकाळच्या विधीचा फोटो आहे. तर इथे बघू शकता आम्ही असं काही केलं नव्हतं की कलर कोऑर्डिनेट करायचं आहे किंवा एकमेकांना मॅच करायचं आहे, असं काही ठरलं नव्हतं. मी म्हटलं मी माझा लुक करेन, दिनेश त्याचा लुक करेल. तर इथे मी व्हाईट कलरची साडी, आणि हा मेन मला साऊथ इंडियन लुक करायचा होता. नॉट फुल साऊथ इंडियन, पण ॲटलिस्ट माझा साऊथ इंडियन लुक करायचा होता. तर मी इथे व्हाईट साडी घेतली होती, आणि त्यावर ही जी ज्वेलरी आहे ती माझ्या पार्लरवालीचीच ज्वेलरी आहे. तर माझ्या पार्लरवालीकडे खूप ज्वेलरी असतात, तर त्यांच्याकडे मोस्टली साऊथ इंडियनचे खूप ज्वेलरी आहे, तर त्यांच्याकडूनच मी ज्वेलरी घेतली. आणि ही जी ओढणी बघू शकता तुम्ही, लाईट पर्पल कलरची, ही पूर्ण नेटेड आणि खूप हेवी ओढणी आहे. तर हे परत आम्ही घेतलं होतं पिंपरी मार्केटमधून. जर तुम्हाला दुपट्टा किंवा असं तो शेला किंवा ओढणी लग्ना रिलेटेड बोलते मी, काही घ्यायचं असेल तर पिंपरी मार्केट इज द बेस्ट मार्केट इन पुणे, जिथे तुम्हाला एन नंबर ऑफ ओढणी, दुपट्टा, तुमचा दुल्हन दुपट्टा एक्सेट्रा सगळं मिळून जाईल. आणि दिनेशचा जो हा पूर्ण सेट आहे, कुर्ता सेट, परत तो शेला वगैरे, वरची टोपी वगैरे, पण हा परत आम्ही घेतलेला होता बॉम्बे क्लॉथ सेंटरमधून. अँड येस, हा होता आमचा लास्ट लुक जो आहे रिसेप्शनचा. तर हा माझा लुक आहे. तर याच्यामध्ये तर खूप लोकांना, आय मीन सगळ्या लोकांना वाटलं की हा लेहंगा आहे फोटोमध्ये. आता तुम्हाला पण वाटत असेल की हा लेहंगा आहे, पण नो, दिस इज नॉट अ लेहंगा, ही आहे साडी. तर खाली जे बघू शकता तुम्ही लेहंगासारखं आहे, ती मी साडी घेतली होती बॉम्बे क्लॉथ सेंटरमधून. वरचं जे ब्लाऊज आहे ते साडीचं ब्लाऊज नाही आहे, त्या साडीला मॅचिंग मी कापड घेऊन ते असं ब्लाऊजसारखं टॉप शिवून घेतलं होतं टेलरकडून. वरचे जे क्रॉस मी दुपट्टा घेतलेला आहे ते पण मी मॅचिंग दुपट्टा घेतला आहे. वरचं जे डोक्यावरचं जे दुपट्टा आहे ते मी पिंपरी मार्केटमधून घेतलेलं आहे, दुल्हन दुपट्टा. आणि खाली आता साडी कसं काय, तर खाली कॅन स्कर्ट म्हणून एक मिळतं, जे मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलं होतं 300 रुपीजला. तर ॲमेझॉनवर तुम्ही नुसतं टाकलं ना कॅन स्कर्ट तर येऊन जातं. तर ते कसं असतं, फक्त असं फ्लेड स्कर्ट असतो नेटचा, आणि त्याला खाली अशी रिंग असते, जेणेकरून तुमचा असं तो घेर मिळावा तुम्हाला. तर खाली रिंग असते, तर तो कॅन स्कर्ट घ्यायचा, फक्त तो कॅन स्कर्ट घालायचं, आणि त्यावर साडीचे असे प्लेट्स करून त्यावर असं ती साडी हे करून ते नीट ड्रेप करायचं, पिनअप करायचं. मेक शुअर की तुमची साडी खराब होऊ नये. तर हे खूप मुलींना युजफुल होईल. कोणाचं आता लग्न येणार असेल, कोणाला लेहंगा घालायचा असेल, कारण मला माहिती आहे सगळ्या मुलींना स्वतःच्या लग्नामध्ये लेहंगा घालायचा असतो. मी स्पेसिफिकली म्हणते, मला जेव्हापासून कळायला लागलं, मी तेव्हापासून स्वप्न बघत होते की नाही, मी माझ्या लग्नामध्ये लेहंगाच घालणार. पण कसं होतं की लेहंगाला खूप पैसे वेस्ट होतात. म्हणजे 30-40 हजार रुपयाचा लेहंगा येतो, विच इज ऑफ नो यूज. म्हणजे टू बी ऑनेस्ट, लग्नानंतर तुम्ही कधीच नाही घालू शकत. आणि रेंटवर घ्यायचं म्हटलं तर रेंटसुद्धा 4,000-5,000 एक दिवसाचा रेंट असतो. तर तेही तुम्हाला महाग पडतं, कारण एका दिवसात तुम्ही ते परत नाही करू शकत. तर ही आयडिया तुम्ही वापरू शकता. यूट्यूबवर खूप व्हिडिओज आहेत त्याची. एखादा व्हिडिओज तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर मी नक्की शेअर करेन. तर ते आणि ही कला आहे तुमच्या पार्लरवालीकडे किंवा तुमच्याकडे जे ड्रेसर आहेत त्यांच्याकडे, तर त्यांना ते नीट ड्रेप करता आली पाहिजे. माझ्या पार्लरवालीने इवन तो साडी त्यांनी ते क्रिएट केलं होतं, नेसवली होती मला, जे सगळ्यांना लेहंगाच वाटला. आणि हे जे ज्वेलरी आहे ते मी गडिंग्लजमधून रेंटवर घेतलं होतं. 500 रुपीज रेंट होता त्याचा 2 दिवसाचा. तर हे खूप मला अफोर्डेबल कॉस्टमध्ये मिळालं. आणि पूर्ण मला म्हणजे एक नसं का ते जोधा अकबर, मला जोधाचा लुक, तर तसा लुक मला करायचा होता. ते मी इमॅजिन करून सगळं हे सेट केलं. पूर्ण आउटफिट माझा बनला, जो खूप सुंदर दिसला. अँड येस, हा आहे दिनेशचा पूर्ण महाराजा शेरवानी, जे परत आम्ही बॉम्बे क्लॉथ सेंटर गडिंग्लजमधून घेतलं होतं. तर हा पूर्ण शेरवानी सूट प्लस त्याचा फेटा प्लस त्याचे शूज, हे सगळं घेतलं होतं. तर येस, हा होता छोटासा ब्लॉग. आय होप ज्यांना कोणाला
शॉपिंग करायची असेल, ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी युजफुल असावी. होऊ देत ही इन्फॉर्मेशन. पिंपरी, तुळशीबाग हे मस्ट विजिट प्लेसेस आहेत तुमच्या वेडिंग शॉपिंगसाठी. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की या व्लॉगला लाईक करा. पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.